थोडे दिवस. ओके. ठीक आहे. कारण बहुतेक ठिकाणी बहुतेक परीक्षा अजून चालू आहेत. मला वाटलं संपल्या आहेत बहुतेक. पण सीबीएसई, आयसीएसई वगैरे त्यांची वगैरे संपून चालू पण झालेले आहे. पण स्टेट बोर्डचे बहुतेक जिल्हा परिषद वगैरे सगळ्यांच्या एक्झाम अजून चालू आहे. दुर्वाची एक्झाम संपली का? काय चालू आहे अजून करायचं? हो सर, संपली. संपली. थोड्यांची अजून चालू आहे म्हणतात. 25 तारीखपर्यंत चालू आहे. हा. तुमचा प्लॅन काय? सुट्टीमध्ये मे मध्ये आपण घ्यायचं का थोडे दिवस हे करायचं? कारण माझं प्लॅनिंग कसं असेल की नोव्हेंबर पर्यंत आपण सिलेबस संपवणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर स्टार्टिंग पर्यंत. ओके. आणि दररोज म्हणजे लेक्चर झाला की तुम्हाला 1-2 त्याच्यावर टेस्ट नक्की मिळणार आहे. ओके. आणि आपण प्रॅक्टिकली विचार करणार आहे. मॅथ्स शिकताना आपण प्रॅक्टिकली काय करणार आहे? जनरली मॅथ्स मध्ये प्रॅक्टिकल नसतं, तर आपण प्रॅक्टिकली कसा विचार करू शकतो हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. ओके. आणि टाइम सगळ्यांना 8चा सुटेबल आहे का 7:30चा सुटेबल आहे? सर 8चा. 8चा. ओके. सगळ्यांनाच? ओके. हा. ओके. तोपर्यंत आणि काय विचारायचंय? विचारा. आपण 2-3 मिनिटं थांबूया. ओके. कारण बहुतेक मुलांच्या सगळ्यांच्या टेस्ट म्हणजे स्कूल संपलेलं नाही त्या एक्झाम. आणि काय विचारायचं विचारा तुम्हाला तोपर्यंत. काय कोणाला काय विचारायचंय? तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी मॅथ्स ट्रिक सांगू का? हॅलो. आवाज येतोय माझा? हो सर. ओके. तर एक छोटीशी आपण मॅथ्स ट्रिक बघूया याच्यामध्ये. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके. सगळ्यांना मल्टिप्लिकेशन माहित आहे? मल्टिप्लिकेशन कसं करतात ते? गुणाकार करायचं माहित आहे का सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. ओके. तर आपण एक काय करणार आहोत? ट्रिक बघणार. मी कुठलाही एखादा नंबर लिहितो, नाही तर तुम्ही सांगा मला 10 डिजिट नंबर सांगा कुठलाही. 10 डिजिट, 9 डिजिट कुठलाही सांगा. पटकन सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. सगळ्यांना मल्टिप्लिकेशन येत आहे बरोबर का नाही आहे? पण असं काय मल्टिप्लिकेशन दिलं की आपण घाबरणार. बरोबर आहे? कारण हे 5वीच्या मुलांसाठी नाही म्हणणार आपण. बरोबर आहे? हो सर. हे आपल्याला जमणार नाही. बरोबर आहे? पण मी तुम्हाला एक ट्रिक्स दाखवतो बघा. तुम्ही सगळ्यांना ती ट्रिक शिकवायची. हे आपलं मॅथ्स वगैरे नाही. जस्ट मी तुम्हाला काय करतो एखादं 2-3 ट्रिक सांगतो. कारण बहुतेक जण आज जॉईन नाही होणार आहेत परीक्षा चालू असल्यामुळे. ओके. 25 तारीख नंतरच आपण काय करणार आहे? रेग्युलर आपले क्लासेस चालू होतील. ओके. तर याच्यासाठी एक ट्रिक काय बघा. मी याचा आन्सर डायरेक्टली तुम्हाला सांगू शकतो. ओके. मी काय करतो ते कोणाच्या लक्षात येते का बघूया. ओके. हे त्याचं आन्सर आहे. हे त्याचं काय झालं सांगा? आन्सर आहे. हे आन्सर बरोबर असेल का? का चुकीचं असेल? हे जर तुम्ही काय केलं सांगा, कॅल्क्युलेटरवर काढण्याचा प्रयत्न केला तर नाही येणार. पण 101% हे काय सांगा बरोबर आहे. याच्यासाठी जी ट्रिक आहे ना ती आपण बघणार आहोत. आणि आपला सिलेबस आपण चालू करतोय थोड्या वेळाने. ओके. सो तोपर्यंत सगळ्यांना जॉईन होऊ दे. ओके. तर याच्यामध्ये ट्रिक काय आहे बघा. तर मी काय करतो एक सिंपल तुम्हाला सांगतोय बघा. समजा मला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 5 4 इंटू
3 डिजिट नंबर आहे, 3 अंकी संख्या आहे, मल्टिप्लाय बाय 3 डिजिट नंबर. ओके, तर मी काय करतोय याचा आन्सर मी काढतोय बघा. आता कोणाच्या काय लक्षात येते काय सांगा मला. मी याचे आन्सर काढले, हे तुमच्या कॅल्क्युलेटरवर 100% दाखवू शकेल. मी काय केलं लक्षात आलं, डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगितलं. कोणाच्या लक्षात आलं काय केलं मी? हॅलो, नाही आलं, कोणाच्याच नाही लक्षात आलं. तर इथे बघा आणि एक नंबर मी इथे देतो. समजा मी लिहितो नंबर 5 4 3 4 मल्टिप्लाय बाय, हे 4 डिजिट नंबर आहे, मल्टिप्लाय बाय 4 डिजिट नंबर, पण सगळे 9 घेतो. याचा आन्सर पण मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो. हे त्याचा आन्सर झालं. आता लक्षात आलं काय केलंय मी? कोणाचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे ते मला समजेल. समजलंय कोणाला काय करायचंय, काय केलंय मी? नाही समजलं. ओके, तर आपण बघूया. इथे बघा मी दोन्ही अंक सेम लिहिले. हो सर. लिहिले. ओके, तिसरा अंक 1 ने कमी केला. ओके, 3 अंक झाले ना, 3 नंबर्स झाले की मी काय करतो सांगा, 9 मधनं सबट्रॅक्ट करतो. 9 - 7 9 - 5 9 - 3 हे तर सांग. ओके, हा तसंच मी इथे काय केलं सांगा, शेवटचा नंबर 9, हे पहिले 3 नंबर घेतले. लास्ट डिजिट नंबर -1 इज इक्वल टू 3 आणि नंतर काय करणार, इथे पाहिजे तर मार्किंग करून ठेवा. 9 - 4 9 - 5 9 - 4 9 - 3 9 - 3 हे त्याचा आन्सर. त्यामुळे अशा प्रकारची जर तुम्हाला हे दिलं ना मल्टिप्लिकेशन, तुम्ही इझिली काढू शकता. इथे सुद्धा मी तेच केलंय. काय केलं सांगा, हे सगळे नंबर जसेच्या तसे लिहिले आणि लास्ट डिजिट मधनं मी काय केलं सांगा, 1 वजा केलं, 1 सबट्रॅक्ट केलं आणि इथे मार्किंग केलं. ओके, आणि मी काय केलं, सगळे जे हे नंबर्स आहेत 9 - 1 9 - 2 9 - 3 करत गेलो. हे माझा आन्सर झालं. आता समजलंय? समजलंय? हॅलो हो सर. हॅलो, हो सर. ओके, बोलायचंय हा. जर तुम्हाला मॅथ्स मध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर बोलायचंय. ओके, मला मी समजा तुम्हाला एक नंबर दिला 6 9 8 7 मल्टिप्लाय बाय 9 9 9 9 आन्सर सांगू शकाल पटकन? हॅलो, नाही समजलं? नाही समजलं तर नाही म्हणू शकता. हॅलो, 6 9 8 6 6 9 8 6 ओके. and 3 हा 3 3 9 minus 9 0 6 9 9 minus 8 8 1 3 9 0 minus 0. 6 ओके. इजी आहे, इजी आहे. हो सर. ओके, येस. अजून आपण सिलेबस चालू केला नाही हा, फक्त जॉईन झाले नव्हते म्हणून मी काय केलं सांगा, 2-3 ट्रिक दाखवतो तुम्हाला. हो, शेवटचा 2 आहे. हा काय ते? शेवटचा 2 आहे. नाही 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 3 आहे ना, बरोबर आहे. याच्यातनं मायनर 9 - 6 करायचं, हे नाही करायचं. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर बघितलं तर आन्सर बरोबर येणार. ओके, मी तुम्हाला आणि एक देतो बघा. हे तुम्ही काय करणार सांगा, या 2-3 दिवसात 10 लोकांना शिकवणार आहे. तुमचा काय होणार फायदा, तुमचं परफेक्ट होऊन जाईल ते. ओके, मी समजा एक नंबर दिला तुम्हाला 5 6 7 8 मल्टिप्लाय बाय 9 9 9 9 पटकन आन्सर सांगता यायला पाहिजे बघा आपल्याला. सांगा. 5 6 7 7 5 6 7 7 ओके. 5 6 7 7 3 3 हा 4 3 2 2 4 4 3 2 2
इझी आहे, इझी आहे. हो हा हो ओके. असली तुम्हाला कुठे येणार नाही, पण एक आपली ट्रिक म्हणून कुठे 99 ने मल्टिप्लाय करायचं झालं ना तर इथे आता तुम्ही कुठलाही नंबर दिला ना, तुम्ही काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणून सांगायचा आणि त्याला मल्टिप्लाय बाय 999 करायचं. तुम्ही विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काल सांगू शका. करा रे, 10 जणांना शिकवा. हॅलो, शिकवाल? हॅलो हा हो ओके. आणि मी घेतो ज्यांना कोणाला समजलं नाही बिंदास बोलायचंय, नाही समजलं. ओके. हा कारण बर. आपल्याला जी आपली 30 जण मुलं असतील त्यांना मी गॅरंटी देतो तुम्हाला मी मॅथ्स मध्ये परफेक्ट बनवणार आहे. आणि जर शक्य झालं तर तुम्ही माझ्याबरोबर 4 ते 5 वर्ष पुढची असणार आहे. ओके. एकदम 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 बेस्ट तुमचं परफेक्ट सध्या करणार आहे मी. आणि नंतर मॅथ्स तुम्हाला एवढं इझी वाटेल की मॅथ्सचा उद्या पेपर आहे, मी खेळायला जाणार, मी पिक्चरला जाणार, मी फिरायला जाणार, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. हा तर मला सांगा, फक्त बोलायला पाहिजे. ओके. तर समजा मला दिलं, समजा 7 5 6 8 6 मल्टिप्लाय बाय 9 9 9 9 9. पटकन सांगायचं. 75685 सर 75685 ओके. सर एक प्रश्न होता. हा 2 मिनिट, 2 मिनिट. पुढे 2431 2431 लास्ट 2 2 2 नाही 31 हे आहे ना, 5 राहिले ना. 9 - 5 किती होणार? 4 4 हो ना. ओके. कुणाचा प्रश्न होता? बोल बोल. ती मल्टिप्लिकेशन टेक्निक फक्त 99च्या डिजिट साठीच असते का? हा 99 डिजिट्स आपण बघतोय ते 99 ट्रिक बघतो ती 99 साठी बघतोय. अच्छा. ओके. जी ट्रिक आहे ती. आणि इथे लक्षात घ्या, नंबर ऑफ डिजिट इथे किती आहे? 5 आहेत ना. खाली पण नंबर ऑफ डिजिट म्हणजे एकूण अंक किती असायला पाहिजे? जेवढे वर आहे तेवढे खाली असायला पाहिजे, तर ती ट्रिक चालणार. ओके. क्लिअर? ओके. क्लिअर? ओके हा? यस आजपासून आपण मॅथ्स इझी आहे असं म्हणणार का? हो नाही सर नाही. काय म्हणायचंय? खूप 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 इझी. खूप 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 इझी आहे. इझी नाही म्हणत मी. आपण काय म्हणायचंय आजपासून, मॅथ्स हा सब्जेक्ट खूप 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 इझी आहे. आणि एकदम आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये बेस्ट परफेक्ट करणार आहोत. आणि परत एकदा सांगतोय की उद्या एक्झाम आहे ना, मला अभ्यास करायची गरज नसणार आहे, एवढं मी तुमचं परफेक्ट करतो. ओके. लास्टला कसा आला? ओके. तर इथे बघा, आपण काय करणार सांगा, हे समजलेलं एवढं, हे समजलेलं एवढं. हे झाल्यानंतर ना हा नंबर नाही लक्षात ठेवायचा. आता या नंबरकडे लक्ष द्यायचं. इथे काय करायचं? 9 - 7 9 - 5 9 - 6 9 - 8 आणि 9 - 5 करायचं, म्हणून 4. क्लिअर? क्लिअर? कोणी क्वेश्चन विचारला त्याला? हॅलो. हो हो सर. ओके. ओके. आणि एक नंबर घेऊया आपण. समजा मला नंबर दिलाय 5 6 4 3. बोल बोल. माझा आवाज येतोय आता? मोठ्याने बोल. माझा आता आवाज येतोय? हा माझा आता आवाज येतोय? मला येत नाही. हा येतोय, पण हळू येतोय आवाज तुझा. हा ठीक आहे. ओके. याचा आन्सर 5464 320. पुढे 4 Sir, 564320435671. 5 6 7 71 1 1 9. हा इथे 0 लिहिलं नाही मी, 0 लिहिलं. ओके ओके Sir, 79. ओके. समजलं? इथे काय करा, मार्किंग करून ठेवा तुम्ही, कारण याच्या पुढे आपल्याला सबट्रॅक्ट नाही करायचं, इथपर्यंत सबट्रॅक्ट करायचं. क्लिअर? क्लिअर? यस सर. ओके. मला चार्ट मध्ये हे पाठवा बघूया. Yes. तुम्ही उद्यापर्यंत किती जणांना हे शिकवणार? तुमच्या आई वडिलांना तरी शिकवा, जर तुमची बहीण भाऊ असेल त्यांना शिकवा. किती जणांना शिकवणार ते मला चार्ट मध्ये पाठवा. मी रेकॉर्ड करून ठेवतो हा ते.
पटकन पाठवा हॅलो. चार्ट मध्ये. हॅलो. चार्ट मध्ये पाठवा. हे तुम्ही किती जणांना शिकवणार. मी तुम्हाला शिकवायला का सांगतो, जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो ना तेव्हा आपलं परफेक्ट होत असतं. ओके, पाठवा ना हॅलो. पटकन चार्ट मध्ये पाठवा ना मला. हॅलो सर, एक हा. क्वेश्चन होतं. हा बोला. फक्त मार्किंग तुम्ही काय सांगताय करा म्हणून? मार्किंग का सांगतो माहितीये, चुकून आपण काय होऊ शकतो सांगा, इथे सबट्रॅक्ट केलं 0 पर्यंत. ओके, मी पुढे पण जाऊ शकतो ना, 9 - 4 पण पुढे लिहू शकतो ना. ओके ओके. हा, का ते लक्ष आलं ना, कारण आपलं मग आन्सर चुकणार ना ते. आपल्याला काय पाहिजे सांगा, हे एकदा एक वजा केला ना त्याच्यातनं की मार्किंग करून का ठेवायचं, त्याच्या पुढच्यातनं आपल्याला सबट्रॅक्ट नाही करायचं. चुकून काय होऊ शकतो, मुलं काय करू शकतात सांगा, 9 - 4 पण करू शकतात पुढे जाऊन. ओके, आणि ते आन्सर इथे लिहू. म्हणून आपण काय करायचं, इथपर्यंतच आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. 9 - 5, 9 - 6, 9 - 4, 9 - 3, 9 - 2 आणि 9 - 0. ओके ओके, थँक्यू. ओके, सगळ्यांना समजलं. ओके, आणि एक मी तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये सांगतो बघा, केव्हा केव्हा नंबर तुम्हाला असे दिले जातात. ओके, मग प्रॉब्लेम काय येतो सांगा, इथे 0 आहे, 0 मधनं 1 सबट्रॅक्ट करू शकत नाही आपण. मग मी काय करणार सांगा, ह्या 60 मध्ये 1 सबट्रॅक्ट करणार. त्यामुळे माझा आन्सर काय येणार सांगा, 559 येणार. मी काय म्हणतो लक्ष आलं? लक्ष आलं? हॅलो. ओके, आणि नंतर आपण 9 - 5, 9 - 5 आणि 9 - 0, 9 - 9. ओके, समजलं हे? समजलं? Yes. हो सर. ओके. Yes. आता समजा केव्हा केव्हा तुम्हाला असे पण नंबर असू शकतात ना, 2 0 आहेत. मग आपण काय करणार, 0 नाही कन्सिडर करायचं. आपण काय करायचं, 700 मधनं 1 मायनस करायचं. ओके, मग मी काय करणार सांगा, 700 मधनं 1 मायनस केलं म्हणजे काय होणार माझ्याकडे, 6 6 9 9 होणार. आणि नंतर मी काय करणार, 3 3 0 0. क्लिअर? येस सर. Yes. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? एक कमी 3 कधी घ्यायचं? काय ते परत बोल. तर ते आता केलं तसं कधी घ्यायचं? इथे 0 0 असेल तर. ओके, मला समज काय समजता, 530 आहे, एक 0 आहे. मग मी काय करणार, 30 मधनं कमी करणार, एक कमी करणार. काय समजलं? हा, समजलं 30 सर. 30 मधनं मी काय करणार, एक Yes, कमी sir. करणार. ओके, जर 2 0 असतील तर त्याचा पुढचा नंबर बघायचा, 700 मधनं मी एक कमी करणार. क्लिअर? ओके, मी आता 1 2 3 4 4 जणांनी मला सांगितलं, 3 जणांनी सांगितलं किती जणांना शिकवणार ते, बाकीच्यांनी नाही सांगितलं. ओके, बाकीच्यांनी पण पाठवा. चालेल, चला मग आपण स्टार्ट करूया. पहिलं मी काय करणार आहे सांगा, पहिलं आपण जॉमेट्री परफेक्ट करणार आहे. पहिला लेक्चर आपला, हे जे दाखवण्याची ट्रिक दाखवलंय ते तुम्हाला स्कॉलरशिप किंवा आधी कुठल्या परीक्षेमध्ये नाही, पण फास्ट तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. ओके, तुम्ही शाळेमध्ये गेल्यावर पण हे सगळ्यांना शिकवा. ओके, ज्यांना शक्य आहे त्यांना शिकवा, मध्ये मध्ये शिकवत जायचं, आपलं रिव्हिजन टाईप होईल जाईल आणि आपण विसरणार नाही. ओके ओके, कुणाला डाऊट आहे अजून? कुणाला डाऊट आहे? नाही? ओके, आवाज येऊ दे ना. चालेल, चला. नाही. ओके, चला नेक्स्ट. याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? मी असं Point. काढलं तर पॉइंट म्हणतात. Point. ओके, एकदम पॉइंट. हा बोल. बिंदू किंवा पॉइंट म्हणतात. हे जर आपण जवळ एकदम टच केले एकमेकाला आणि असं काढत गेलो तर आपलं काय होईल माहिती आहे तुम्हाला? असं मी डॉट करत गेलो, जवळ आहे, एकदम जवळ आहे, तर त्याच्यापासून काय बनेल, एखादी Line. लाईन बनणार. म्हणजे डॉट एकत्र केले की आपली काय बनते सांगा, लाईन बनते. ओके, आणि लाईनला 2 एंड पॉइंट असतात. काय असतात सांगा, एंड पॉइंट असतात. क्लिअर? हा, Yes, sir. Yes. ओके, त्याला आपण काय म्हणतो, रेषा म्हणतो किंवा लाईन म्हणतो. त्याला 2 काय असतं सांगा, एंड पॉइंट असतात. समजा मी असं काहीतरी काढलं,
एकच एंड पॉइंट आहे त्याला, एकच त्याला एंड पॉइंट आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला असा एरो दाखवला, त्याला काय म्हणतात कोणाला माहित आहे? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट नाही म्हणत त्याला, रे म्हणतात, रे. ओके. किंवा मराठीमध्ये जे आहेत त्यांना काय म्हणतात सांगा? किरण म्हणतात. काय म्हणतात? किरण म्हणतात. लाईनला आपण रेषा म्हणतो. ओके. आणि समजा मी रेषाखंड, सॉरी त्याला आपण काय म्हणणार सांगा? लाईनला काय म्हणणार सांगा? रेषाखंड म्हणणार. बरोबर ना माझा शब्द? रेषाखंड म्हणजे ज्याला एंड पॉइंट असतो. ओके. लाईन आणि लाईन म्हणत नाही याला, याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. सॉरी, याला आपण काय म्हणतो सांगा? लाईन सेगमेंट म्हणतो. ओके. आणि लाईन म्हणजे काय असते बघा, मी काय दाखवणार सांगा? दोन्ही बाजूला असं काय दाखवणार? एरो दाखवणार. त्याला आपण काय म्हणणार आहे? लाईन म्हणणार. याचा अर्थ काय झाला सांगा? याचा अर्थ काय आला? ही दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला आपण वाढवली तर वाढत राहणार आहे, ती एंड नाही आहे त्याला. पण याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणू सांगाल? किरणला काय म्हणणार? रेला काय म्हणणार? त्याला एका बाजूला एंड आहे, एका बाजूला एंडलेस आहे. क्लिअर? आणि लाईन सेगमेंट मध्ये काय असतं सांगा? दोन्ही बाजूला काय असतं सांगा? एंड पॉइंट्स असतात. क्लिअर? 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 ओके. याला काय म्हणतात आपण? रे म्हणतो, किरण. याला आपण काय म्हणतो? लाईन म्हणतो किंवा रेषा म्हणतो. ओके. and this one is line segment किंवा रेषाखंड. ओके. with 2 end points. लाईनला एक पण एंड पॉइंट नसतो. आणि किरणला किती असतो? रेला किती असतो? 1 एंड पॉइंट असतो. आणि एका ठिकाणी ते एंडलेस असतं. ओके. मी काय करतो बघा, मी एक किरण काढतो, रे काढतो, दुसरा एक रे काढतो आणि त्याचे जे एंड पॉइंट आहेत ना ते एकत्र जोडतो. ओके. एंड पॉइंट याचा एंड पॉइंट हा झाला आणि याचा एंड पॉइंट काय झाला? हा झाला. दोन्ही एकत्र जोडले तर इथे जे काय होतं त्याला आपण काय म्हणतो? तर अँगल म्हणतो. काय म्हणतो? अँगल, किंवा मराठीमध्ये त्याला कोन म्हणतात. क्लिअर? 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 Yes, yes, yes. क्लिअर. याला काय म्हणतो आपण? अँगल म्हणतो. आणि हा पण अँगल आहे बघा, हा पण अँगल आहे, हा पण अँगल आहे आणि हा पण अँगल आहे. याला आपण काय म्हणतो कोणाला माहित आहे? ह्याला अँगलच म्हणतो, याला पण अँगलच म्हणतो. याला आपण म्हणतो Acute angle. इंटरनल अँगल. इंटरनल अँगल. क्लिअर? क्लिअर? येस सर. Yes. क्लिअर? आणि याला Yes, काय sir. म्हणणार सांगा? सर, हा बोल. इंटरनल अँगल कोणता आहे? इंटरनल अँगल हा आहे. अच्छा. मग हा काय असणार सांगा? External angle. एक्सटर्नल अँगल. ओके. मराठीमध्ये याला म्हणतात अंतर्गत कोन आणि याला म्हणतात बाह्य कोन. ओके. सम ऑफ इंटरनल अँगल अँड एक्सटर्नल अँगल इज 360. याचा अर्थ काय आला सांगा? हा अँगल आणि हा अँगल आपण असा ऍड केला, सम केला, तर त्याची सम किती यायला पाहिजे? 360 यायला पाहिजे. बेरीज किती असते त्याची? 360 असते. क्लिअर? क्लिअर? कारण एक लक्षात घ्या, इथून आपण स्टार्ट करून इथे आलो ना तर 360 अँगल होतो. किती होतो? 360 अँगल होतो. आपला घड्याळाचा काटा किती अँगलने फिरत असतो? प्रत्येक काटा 360 डिग्रीने फिरत असतो. एकदा 360 डिग्रीने फिरला सेकंड काटा की 1 मिनिट होतं. 1 मिनिट नाही, काय होतं? हा बरोबर, 1 मिनिट होतं. ओके. एकदा असा फिरला की आपला काय आलं सांगा? 1 मिनिट झाला. सेकंड काटा. जेव्हा मिनिट काटा काय करतो सांगा? 360 अँगलने फिरतो तेव्हा काय होत आहे? 1 तास. 1 तास होतो. ओके. 360 अँगल म्हणजे काय ते समजलं? हा, इथून sir. स्टार्ट करून मी परत आलो तर 360 डिग्री झाला. ओके. या दोघांचं समजा मी तुम्हाला सांगितलं दिस अँगल इज 60. फाइंड द अँगल ऑफ एक्सटर्नल अँगल. फाइंड एक्सटर्नल अँगल. किती असणार एक्सटर्नल अँगल? 300 degrees. 300 डिग्री. ओके. मी तुम्हाला सांगितलं हा 70 आहे. इंटरनल अँगल इज 70 डिग्री. फाइंड एक्सटर्नल अँगल.
290. 290. 290. हे सगळ्यांना समजलं? हे सगळ्यांना समजलं? Yes. Yes, sir. ओके. तर जनरली काय असतं बघा, हे माझं काय आलं सांगा, रे झाला. काय झाला? दिस वन इज अ रे. आणि Ray. दुसरा रे काढतोय मी, आणि एक रे काढतोय. ओके, हा एक माझा दुसरा रे झाला. याला आपण काय म्हणतो? Angle. अँगल म्हणतो. Internal angle. इंटरनल इंटरनल अँगल. ओके. आणि एक मी तुम्हाला अँगल काढतोय बघा. तुमच्या घराच्या दोन भिंती असतात ना, त्याच्यामध्ये पण अँगल होतो, बरोबर आहे? Oh. ही एक भिंत, ही एक भिंत. इथे पण एक काय होतो सांगा, अँगल होतो. तो किती असतो कोणाला माहित आहे? 90 degrees. 90 degree. 90 डिग्री कसा, 90 डिग्री कसा दाखवतात बघा, लक्षात ठेवायचं. 90 डिग्री कायम असा दाखवला जातो, एक स्ट्रेट लाईन आणि एक स्ट्रेट लाईन. ओके, याला आपण किती अँगल असतो सांगा? असं दाखवलं म्हणजे किती अँगल असणार तो? 90 degrees. ओके. आता मला अनेक मी काढतोय अँगल. सर, हा बोल. ते 90 डिग्रीच्या वरती एक अजून का शून्य तिथे आहे? ते डिग्रीचं सिम्बॉल आहे, आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो, ते डिग्रीचं सिम्बॉल आहे. ओके. आपण कसं बघा, टेबलची लेंथ आपण मोजतो, काय लिहितो? समजा टेबलची लेंथ समजा 2 मीटर आहे, मी काय लिहितो त्याच्या पुढे 2 मीटर लिहितो. ओके. तसं हे काय म्हणतो, याला डिग्री म्हणतात. याला काय म्हणतात? डिग्री. हा अँगल मोजायचा आहे, तर मोजल्यानंतर मी त्याच्या पुढे काय लिहिणार? डिग्री म्हणून लिहिणार आहे. ओके, क्लिअर? Yes, sir. ओके, बोल. Yes, sir. बोल ना. ओके. इथे पण अँगल झाला. आता मला सांगा, हा अँगल किती असू शकेल? म्हणजे किती असू शकेल, म्हणजे 90 पेक्षा छोटा असू शकेल काय मोठा असू शकेल? मोठा. छोटा. छोटा का मोठा? हा, छोटा असणार. ओके. हा, जेव्हा छोटा असतो ना, त्याला आपण ऍक्यूट अँगल म्हणतो. काय म्हणतो सांगा? Acute angle. क्लिअर? क्लिअर? Yes. ओके. Yes. नंतर जेव्हा 90 पेक्षा मोठा असतो ना, त्याला आपण ऑब्टूस अँगल म्हणतो. ओके. मराठीमध्ये याला लघुकोन म्हणतात. काय म्हणतात? लघुकोन म्हणतात. ओके. आणि मराठीमध्ये याला आपण विशाल कोन म्हणतो. ओके, विशाल कोन. आणि जो 90 डिग्रीचा असतो त्याला आपण मराठीमध्ये काटकोन. Right angle. राईट अँगल किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? काटकोन म्हणतो. क्लिअर समजलं? हे राईट अँगल आहे, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? काटकोन म्हणतो. हे सगळे समजले का सगळ्यांना? हो. ओके. ओके. आता मला तुम्ही जिथे बसलेला आहात त्या ठिकाणी एखादा ऍक्यूट अँगल कशाचा आहे तो सांगू शकाल? तुम्हाला काय अवतीभोवती एखाद्या ऍक्यूट अँगलचं दिसतंय का? मोबाईल स्टँड. हा, ऍक्यूट 2 मध्ये असलेलं असं कुठलं काय आहे का तुमच्याकडे जवळ? मोबाईल स्टँड. काय ते? मोबाईल मोबाईल स्टँड. मोबाईल स्टँड कसं आहे तुझं माहित नाही. मोबाईल स्टँड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ओके, तुझं अशा प्रकारे असेल तर ठीक आहे. ओके. आणि कुठलं सांगू शकाल? आपण जेव्हा दरवाजा जेव्हा काय करतो, बंद करतो, तेव्हा अँगल किती असतो? 0 degrees. किती? 0. 0 डिग्री. मी कोणतरी आल्यावर दरवाजा उघडतो, किती अँगल होतो? 90 degrees. 90 फुल नाही degrees. उघडत, फुल नाही उघडत मी. हा उघडला तर काय आला? कोणतरी बाहेर आलाय, पार्सल घेऊन आलाय मी. संपूर्ण दरवाजा उघडतो का आपण? नाही उघडत. नाही. ओके. मग तेव्हा अँगल कुठला असणार सांगा? 45 degrees. 45 डिग्री किंवा 45 असं परफेक्ट नाही सांगू शकत, पण डेफिनेटली तो 90 पेक्षा कमी असणार. म्हणजे तो काय असणार सांगा? Acute. Acute angle. क्लिअर समजलं? Acute. समजलं? क्लिअर? Yes, sir. ऍक्यूट अँगल बद्दल कुणाला काय प्रॉब्लेम आहे? No. No, sir. मला सांगा, हे माझं घड्याळ आहे समजा. 2 मिनिट.
स्क्रीन दिसते सगळ्यांना ना? हो. हा? येस ओके. सर. मला सांगा इथे मी काय लिहिलंय सांगा. हे माझं घड्याळ आहे. हम्म? 3:10 झाले. 3 वाजून नको, 2:10 झालेली आहे. तर मला सांगा 2:10 झालेला आहे. तर मला सांगा अवर आपला म्हणजे जो हे आहे काटा आहे तो कुठे असणार सांगा, आणि मिनिट काटा कुठे असणार? 2:10. दोन्ही 2 वर. हा? दोन्ही दोन्ही 2 वर. आवर काटात 2. 2 वर. दोन्ही 2च्या जरा पुढे, 2 वर आणि असणार. 3च्या पुढे. जरा पुढे असणार, बरोबर आहे? 2 आणि 2च्या 3च्या थोडं जरा पुढे. पुढे असणार. जरा पुढे असणार. हे काय आला अवर काटा, तास काटा, आणि मिनिट काटा काय असणार? बरोबर 2 वर असणार. म्हणजे अँगल किती होणार सांगा तिथे? कुठला अँगल होणार? किती नाही, अँगल कोणता होणार? ॲक्यूट, राईट अँगल? ॲक्यूट. ओके. आता मला सांगा वाजले समजा 3:05 झाली. अवर काटा कुठे असणार आपला? 3 वर. 3च्या Three वर. जरा पुढे. ओके. आणि मिनिट काटा 1 वर. 1 वर. अँगल कुठला होणार? ॲक्यूट ॲक्यूट अँगल. अँगल. ॲक्यूट अँगल. ओके. मला सांगा बरोबर 3 वाजले तेव्हा किती आहे, कुठला अँगल होणार? राईट अँगल. राईट अँगल. 90 डिग्री. म्हणजे कुठला होणार सांगा? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल होणार. ओके. मला सांगा 9 वाजता तेव्हा कुठला अँगल होतो? राईट अँगल. राईट अँगल. राईट अँगल होतो. राईट अँगल. तेव्हा आपला समजा 12 वाजलेले असतात तेव्हा किती कुठला अँगल होतो? 0. 0. तेव्हा 4 वाजलेले असतात तेव्हा कुठला अँगल होतो? कम्प्लीट. हा, 4 वाजतात तेव्हा कुठला अँगल होतो? अवर काटा कुठे असणार आपला? ऑप्टस. ऑप्टूज होणार. कारण इथे काय असणार सांगा, एक तास काटा असणार, मिनिट काटा माझा इथे असणार. म्हणजे हा जो डेफिनेटली आहे काय सांगा, 90 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे काय असणार सांगा, तो ऑप्टूज अँगल असणार. Obtuse विचार angle. करा. क्लिअर समजतंय तुम्हाला? क्लिअर समजतंय? येस सर. हा? येस सर. कोणाला काय डाऊट आहे? म्हणजे नाही. राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्टूज अँगल हे तुम्हाला समजलं. ऑप्टूज अँगलचं आणि एखादं उदाहरण सांगू शकाल तुमच्या अवतीभोवती कुठे आहे काय? एखादं एक्झाम्पल ऑप्टूज अँगलचं आहे? एखादं उदाहरण? तुमची घरं सगळ्यांची स्लॅब. पुढे उघडल्यावर. हा, काय ते? दरवाजा राईट अँगलच्या पुढे पूर्ण उघडल्यावर. राईट अँगलच्या पुढे दरवाजा ओपन होत नाही, बहुतेक भिंत असते ना. सर उघडलेले नोटबुक. हा, उघडलेले नोटबुक, बरोबर आहे. आणि जर तुमची समजा छप्पराची घरं असतील ना, छप्पर पण आपलं जे असतं ना ते कसं असतं सांगा? ऑप्टूज अँगल असतं बघा. छप्पर म्हणजे आपण नळे वगैरे घालतो बघा, कौलं घालतो, ते पण किती कुठला अँगल असतो तिथे? वरचा जो असतो तो काय असतो? ऑप्टूज अँगल असतो दोघांमध्ये. ओके. म्हणजे तुम्ही काय करणार सांगा, 2, 3, 4, 5 असे सगळीकडे बघणार आणि कुठला ॲक्यूट आहे, उद्या ते काम करणार आहे. कुठेही गेला ना ऑब्झर्व करायचं, इथे कुठला आहे? ॲक्यूट आहे. इथे कुठे आहे? म्हणजे कुठलंही काय दिसलं तर बघायचं, तुमचं परफेक्ट होऊन जाईल ते ॲक्यूट वगैरे. क्लिअर? क्लिअर? क्लिअर सर. येस सर. येस सर. ओके. नंतर आपण काय बघतोय बघा. तर समजा मी काय केलं सांगा, एक रे काढला आणि एक रे काढला. अँगल किती बनलाय आता? किती अँगल आहेत तिथे? हा एक इंटरनल अँगल एकच आहे. इंटरनल अँगल एकच आहे आणि दुसरा काय सांगा? एक्सटर्नल अँगल आहे. आता समजा मी काय केलं सांगा, अशी एक लाईन काढली. तर आता मला सांगा किती अँगल्स आहेत तिथे? 3 अँगल. 3 आहे. ओके. कारण हा एक अँगल झाला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला. ओके. आता मी काय केली सांगा, आणि एक लाईन वाढवली. आता किती अँगल आहे? 4 अँगल्स. 4 आहेत. 4 आहेत. हा,
मगाशी आपण काय केलेलं आहे 3 झालेले. ओके, आता मी आणि कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. हा एक झाला वेगळा, 4 झाले. हा काय झाला 5 झाले. बरोबर आहे ना? हा, परत आपला हा एक 6 होतो. हे असं करत गेलो ना तर कुठेतरी आपण चुकतो. असं करायला गेलो तर त्याच्यापेक्षा एक सिंपल मेथड काय करायचं बघा. काय करायचं सांगा. इथे 1 नंबर द्यायचा, इथे 2 नंबर द्यायचा, इथे 3 नंबर द्यायचा आणि जे नंबर्स आहेत ना त्याचं काय करायचं, सम करायचं. नंबर ऑफ अँगल्स किती आहेत ते आपल्याला मिळाले. मी समजा आता काय केलं सांगा. मी फ्रेश डायग्राम काढतो इथे. समजा हे झालं असं एक आहे. रे नाही काढलं मी, लाईन काढली नुसती. ओके, लाईन सेगमेंट असं काढलं, असं काढलं, असं काढलं. ओके, हे आपले समजा रे आहे. ओके, आता किती अँगल आहेत ते तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार सांगा. मोजत बसायचं का? 10 अँगल. पण मोजत बसायचं का? नाही. काय करायचं सांगा. 1 2 3 4 आणि ते काय करायचं 1 + 2 + 3 + 4 किती होता 10 होता. ओके, समजा मी 2 लाईन्स आणि वाढवल्या. काय होणार सांगा. इथे माझं 4 आहे ना, इथे माझं 5 आहे ना, इथे माझं 6 आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय करावं लागेल. 21 आहे ना. क्लिअर समजलं. क्लिअर समजलं अँगल कसं मोजायचं ते. हो. आणि तुम्ही अनेक काय करू शकाल सांगा. तुमच्या म्हणजे ह्याच्या बोटामध्ये जे अँगल असतात बघा, फिंगर्स मध्ये ते पण सांगू शकाल ना कुठले कुठले असतात ते. जनरली कुठले होतात. 2 एकमेकाच्या जवळची जर बोट असतील थंब सोडून तर कुठले अँगल असतात. ॲक्यूट, ऑब्टूस काय राईट अँगल. बोटामधले बोट ॲक्यूट असतात. आणि थंब आणि बाजूची फिगर घेतली तर उलटा घेतला आणि त्याच्या बाजूची फिगर घेतली तर काय होणार आहे. बाजूचं इंडेक्स फिगर म्हणतो आपण त्याला ना. त्याच्यामध्ये अँगल किती असतो समजा. हा, ऑब्टूस असतो काय राईट अँगल असतो. बघा तुम्ही, ऑब्टूस असतो का राईट अँगल होतो. राईट. आपण जास्त काय केलं सांगा. असं खेचलं तर आपला काय होऊ शकतो. ऑब्टूस होऊ शकतो. पण जनरली काय असतं सांगा. राईट अँगल दिसू शकतो आपल्याला तसा. ओके, क्लिअर. ओके, कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये. अँगल्स मध्ये कुणाला काय डाऊट आहे का. नो सर. सगळं क्लिअर समजलं. नंतर आपण काय बघतोय सांगा. आणि थोडस बघूया ना. अजून काय कंटाळा आलाय. बघूया ना. ओके, समजा मी काय केली सांगा. एक लाईन काढली आणि दुसरी एक लाईन काढली. ओके, 2 लाईन्स आहेत. ह्या आपण वाढवल्या ना दोन्ही बाजूला कुठेही वाढवल्या तर ते एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. इंटरसेक्ट म्हणजे छेदत नाही, एकमेकांना भेटत नाही. ओके, किती वाढवा तुम्ही काय होत नाही सांगा. एकमेकांना भेटत नाही. अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. काय म्हणतो सांगा. समांतर रेषा किंवा पॅरलल लाईन म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा. पॅरलल लाईन्स म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला समांतर रेषा म्हणतात. क्लिअर. आता मला सांगा या समांतर रेषा आहेत का. एक समजा मी अशी काढली, एक अशी काढली तर ते पॅरलल लाईन्स आहेत का. यस. आहेत बघा. सारखं बघा. ही जर मी वाढवली, नाही. ही जर मी वाढवली, ही जर मी वाढवली तर इथेच गेली ती. आणि ही जर वाढवली तर इथे गेली. काय झाले ते इंटरसेक्टर लाईन. इंटरसेक्ट झाले. म्हणजे त्याला आपण पॅरलल म्हणणार का. आपण नाही म्हणणार. इंटरसेक्टिंग लाईन म्हणणार. ओके, हे पॅरलल लाईन्स नाही. पॅरलल म्हणजे त्या किती वाढवल्या ना तरी काय होता कामाने, एकमेकांना भेटता कामाने, मिळता कामाने. त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. ओके, केव्हा केव्हा लाईन काय असतं सांगा.
दोन लाईन्स काढल्या मी, एक लाईन काढली आणि दुसरी एक लाईन काढली. ओके, या दोन लाईन्स झाल्या आणि त्यांच्यामध्ये बघितलं ना तर इथे अँगल किती असणार तुम्हाला काय वाटतं? 90 डिग्री. अशा याला आपण परपेंडिक्युलर लाईन म्हणतो. काय म्हणतो? परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन. ओके ओके, मगाशी बघितलं त्याला काय म्हटलेलं? पॅरलल लाईन, समांतर रेषा. ओके, याला आपण काय म्हणतो? लंब रेषा म्हणतो बहुतेक, मराठीमध्ये त्याला बहुतेक लंब रेषा म्हणतात. ओके, समजलं? क्लिअर समजलं? हा, कुणाला काय डाऊट आहे? फक्त लक्षात ठेवा, राईट अँगल असतं ना तेव्हा असे दाखवलं जातं आणि अँगल असतो तेव्हा जनरली असं दाखवलं जातं. पण राईट अँगल असेल तर काय करायचं? प्रत्येक वेळी काय करायचं? अशी एक लाईन करायची आणि अशी एक लाईन करायची, स्ट्रेट लाईन. क्लिअर? क्लिअर? Yes. ओके, आता आपण, तुम्ही असे पॅरलल लाईन्स कुठे बघितल्यात का? तुमच्या अवतीभोवती कुठे पॅरलल लाईन बघितल्या का? कशामध्ये असू शकेल? एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हे माझं काय झालं सांगा, टेबल झालं. Tiles. हे माझं टेबल, हा हे माझं टेबल झालं समजा. खिडकी. ओके, खिडकीच्या दोन समोरच्या बाजू. ओके, हे माझं टेबल मी असंच काढलेलं आहे बघा, चार त्याला हे दाखवलेलं आहे. तर ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना काय असणार सांगा? Parallel. पॅरलल असणार. तसंच ही साईड आणि ही साईड काय असणार? Parallel. पॅरलल असणार. आता मला सांगा, ही साईड आणि ही साईड याच्यामध्ये काय, याला कुठल्या लाईन्स म्हणणार आपण? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर काय म्हणणार? किंवा लंब रेषा म्हणणार आहे. काय म्हणणार? लंब रेषा, किंवा त्याला काय म्हणणार? परपेंडिक्युलर म्हणणार. इव्हन तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात? दोन समोरच्या बाजू पॅरलल असतात, पण लगतच्या बाजू काय असतात सांगा? ऍडजस्टंट बाजूच असतात, त्या काय असतात सांगा? परपेंडिक्युलर असतात. ओके, आणि कुठलं बघितलंय तुम्ही पॅरलल लाईन्स असतात त्या? Sir, tiles. टाइल्स मध्ये समोरच्या. आणि कुठलं? दरवाजा. दरवाजाची पण. ओके, आणि सर नोटबुकच्या लाईन. हा, नोटबुकच्या लाईन्स. कुठल्या लाईन? नोटबुक वरच्या. रोड मधच्या लाईन. ओके, पॅरलल असतात. आणि कबर्ड मध्ये. आणि वेगळं काहीतरी सांगा ना मला. सगळ्यांनी रेल्वेने प्रवास केलाय? सगळ्यांनी रेल्वेने प्रवास केलाय? मोबाईल. रेल्वेच्या लाईन पण जनरली काय असतात? पॅरलल असतात. पॅरलल असतात, पण ते केव्हा केव्हा अशा पण होतात, पण त्याला जनरली आपण त्याला पॅरलल लाईन म्हणणार आहे. केव्हा केव्हा काय होतं, वळण वगैरे असलं की असं असतं, पण त्यांचं डिस्टन्स आपलं काय होत नाही सांगा? कमी होत नाही. दोघांमधलं डिस्टन्स काय असतं सांगा? सेम असतं. म्हणजे रेल्वेच्या लाईन्स पण मिळू शकाल. किंवा तुम्ही असं पण सांगू शकाल, समजा एखादं कॅरेक्टर सांगाल ज्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स असतात. असं बस. कॅरेक्टर म्हणजे हे ABCD वगैरे असं. X. एच म्हणजे काय असतं? ह्या लाईन आणि ह्या लाईन, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, पण ही लाईन आणि ही लाईन काय आहे सांगा? परपेंडिक्युलर. तुम्हाला एक होमवर्क काय बघा, होमवर्क काय सांगा की A to Z मधल्या कुठल्या लाईन्स, कुठल्या कॅरेक्टर्स मध्ये पॅरलल लाईन्स आहेत आणि कुठल्या लाईन्स मध्ये काय आहे सांगा? परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, ते फाइंड आउट करायचंय. मला सांगा झेड मध्ये काय असतं? F मध्ये पॅरलल लाईन्स आहे. हा, F मध्ये पॅरलल लाईन्स आहेत. यस मध्ये पॅरलल लाईन नाही आहे. यस आपण F मध्ये आहे. ओके, F मध्ये आहे. F मध्ये पॅरलल पण आहे आणि परपेंडिक्युलर पण आहे. A मध्ये आहे का? A मध्ये आहे का? नाही आहे. झेड यस मध्ये पण नाही. झेड मध्ये आहे बघा, ही आणि पॅरलल लाईन आहे. ओके, तुम्ही काय करणार सांगा? ज्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स आहेत अशी कॅरेक्टर वेगळी काढणार आणि ज्याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन्स आहेत अशी कॅरेक्टर वेगळी काढणार. ओके, क्लिअर? क्लिअर? कुणाला काय डाऊट आहे? कुणाला काय डाऊट आहे? नाही. आता मला तुमच्या शंका विचारा. मी तुम्हाला
उद्या किंवा परवा एखादी टेस्ट याच्यावर दिली तर चालेल का? जे हो, आपण सर. बघितलं चालेल. त्याच्यावर. हो सर. ओके, हो सर. किती मार्काची टेस्ट पाहिजे? 40. 40 नको, एवढी खूप होणार. सर मग 20 किंवा 30. 20 देऊया आपण. 20 देऊया. ओके, 20 देऊया. आणि त्याच्यासाठी टाइम किती पाहिजे तुम्हाला? टाइम किती पाहिजे? 1 hour. 1 hour खूप होणार की. 30 minutes. ओके. सर क्लास रोज असणार आहे. क्लास रोज नसणार आहे, आठवड्यातनं 2 क्लासेस असणार आहे. पण सध्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत 25 तारीखपासून. त्यामुळे पालकांचे मला फोन आलेत, म्हणजे मेसेज पाठवलाय त्यांनी की आपण 25 तारीख नंतरच आपण हे करूया. आपण जनरली आपला असं प्लॅनिंग आहे की मजा पण व्हायला पाहिजे. त्यामुळे मे महिन्यामध्ये आपण थोडे दिवस काय करणार आहोत, क्लासेस घेणार आहोत आणि थोडे दिवस मुलांना मजा करायला देणार आहे. आणि जून पासून आपलं रेग्युलर 2 तासेस होतीलच होतील. विचारू का ते आणि जनरली आपण काय करणार, तर एक लेक्चर आपला संपला की त्याच्यामध्ये आपण 2 टेस्ट घेणार आहोत. ओके, आणि जनरली आपण 20 मार्क्स घेऊया, इनफ आहे. ओके, 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि 30 मिनिट्स इनफ आहे माझ्या. ओके, आणि त्याच्यामध्ये मी सगळे कव्हर करेन, सगळे क्वेश्चन काय कव्हर. क्लिअर? येस. Yes, sir. आज आपण काय बघितलं, लक्षात आलं तुमच्या? अँगल बघितले, पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स बघितल्या. सगळ्यांना Yes. समजलं टाइप्स हो, ऑफ sir. अँगल्स वगैरे? सगळ्यांना समजलंय? हो. कोणाला काही सर. डाऊट आहे? मॅथचा कसा सब्जेक्ट आहे? खूप सोपा. खूप सोपा. ओके, कुणाला काय विचारायचंय? कुणाला काय आणि काय विचारायचंय? टायमिंग 8 नंतर घेतला तर चालेल का? काय ते? टायमिंग 8 नंतर पुढचे क्लासेस म्हणजे ओके, आपण 8 नंतरच करूया जनरली. हा, सगळ्यांना हे आहे ना, सगळ्यांना सुटेबल असेल तर आपण 8च करूया. 7:30 पर्यंत होमी बाबाचा असतो ना सर, त्यामुळे. ओके, चालेल, आपण 8 ला करूया. ओके. हो. बुक्स करावी लागेल. विचारायचं आणि कोणाला काय विचारायचंय? बुक्स करावे लागतील का? मला नाही वाटत तुम्हाला खरेदी करायची काही गरज पडणार नाही. ओके, हा, नोटबुक वगैरे? नोटबुक पाहिजे ना, लिहून घ्यायलाच पाहिजे ना. नोट्स तुला लिहिता म्हणजे आपण शिकवताना काय करणार आहे, नोट्स घेणारच आहोत आपण. ओके, शिकवता काय करणार, नोट्स घेणार आहे. क्लिअर? नंतर आणि कोणाला काय विचारायचंय? सर ह्याचा सिलेबस वेगवेगळा आहे का? सिलेबस कसा? सिलेबस लक्षात घ्या, आपण 5वीचाच सिलेबस करतोय. मॅथ्सचा सगळे बोर्ड करणार आहे, सीबीएसई वगैरे सगळे करणार आहे. आणि याच्यामुळे असा घ्या, लक्षात घ्या, स्कॉलरशिपची परीक्षा त्याच्यामध्ये कव्हर होणारच आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, पण त्याच्या वर पण आपण वरच्या लेवल पर्यंत जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर मॅथ्स कांगारू किंवा शाळेमध्ये IMO सारख्या परीक्षा होतात ना, त्या सुद्धा तुम्ही इझिली करू शकाल. त्याच्यासाठी कुठलाही वेगळा क्लास करायची गरज नाहीये. स्कॉलरशिपचा सगळा सिलेबस मी कम्प्लीट करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय करतो सांगा, वेगळा त्याच्या वरच्या लेवलचे पण क्वेश्चन मी काय करणार आहे, घेणार. ओके, आणि मुलांना ते डेफिनेटली समजणार, याची मी गॅरंटी देतो. सर, हा, बोल. मॅथ कारण होते काय ते? कितीला असणार आहे? काय मॅथ्स कांगारू कितीला असणार आहे? मॅथ्स कांगारू 2 तारीख, 1 आणि 2 तारीखला आहे. 1 आणि 2. पण आता जी मुलं आहेत ना, ती जस्ट असंच बसायचं आहे. कारण का सांगा, 4थीची आता जर 5वीत तुम्ही आता तर 4थीची परीक्षा द्या त्याच्या आधी. ओके, आणि त्याचे मी क्वेश्चन पेपर तुम्हाला पाठवेन. कांगारू बॅचवर मी पाठवलेली आहे ती. ओके, तर त्याची 4थीची परीक्षा घ्या, कारण पुढच्या वर्षी आपण काय करणार आहे त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न करणार. आता जी फक्त अनुभवासाठी घ्या, कारण मी तुम्हाला काय कांगारूचं शिकवलं नाहीये, म्हणजे फोर्थचं वगैरे मी काय घेतलं नाहीये तुमचं. ओके, पण देणार असाल तर देऊ शकाल तुम्ही. पण पुढच्या वर्षी डेफिनेटली सांगतो, तुम्ही पूर्ण तयारीनिशी त्याच्यामध्ये उतरणार आहे परीक्षा. सर ऑनलाईन असते का? हा, काय ते? ऑनलाईन असते? ऑनलाईनच असते. ऑफलाईन आपण घेऊ शकतो, पण शाळेने त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा एखाद्या ऑफलाईन आपण काय करू शकतो, सेंटर देऊ शकतो. ओके, तशी मुलं पण पाहिजे. आता मेल आहे का ती? हा, काय ते?
मेल आहे एक आणि मे, पण तुम्हाला देताना चौथीची द्यावी लागेल ती. आता 5वीची नाही द्यायची, 5वीचा सिलेबस आपला नाही झाला. हा ओके. हा हा यंदा 6वी द्याय त्याने 5वीची द्यायची, यंदा 4थी द्याय त्याने 3रीची द्यायची, असं करू शका. पाहिजे तर मी ओके. तुम्हाला 3री 4थी 5वी 6वीचा ह्या ग्रुपवर पाठवतो पेपर या वर्षीचा. ओके. चालेल. त्याला एनरोलमेंट कशी करायची? त्याच्यासाठी फीज आहे ती 590 रुपये आहे. ओके मला तुम्ही पाठवलं तर मी त्यांना नाव पाठवेन. ओके ओके चालेल. ओके चालेल. आणि ओके. कोणाला काय विचारायचं आहे? मजा आली? हो सर. नुसती मजा आली काय खूप 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 मजा आली? खूप 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 मजा आली. चालेल चालेल. चला मग थांबूया आपण. ओके चालेल.